पार्टी. माझ्या चेहऱ्याला काय पुसतीयेस मंडळी? हे बघा, हे जे आहे ना, थांब ना एकदा दे ना. हे स्क्रब आहे, म्हणजे आपले भांडे घासायचं आहे ते. आणि अदूला जी पाटी घेऊन आणली होती ना, तर खडूनी पेन्सिलनी लिहिल्यानंतर त्यात पुसायला काहीच नव्हतं. मग इकडे हा स्पंज आहे, या स्पंजनी छान पुसल्या जाते असं पाटीवर. म्हणून मग आहे ना, मी हा काय केली, भांडे घासायचं अदूला देऊन दिली पाटी पुसायला. आता ती काय करताय, त्याने माझा चेहरा पुसत आहे. ही आहे माझी सायंटिस्ट मुलगी. तू मोठी होऊन सायंटिस्ट बनणार, डॉक्टर बनणार. गंदा गंदा. हे रफ आहे बेटा, रुपते. या साईडचा भाग रफ आहे. सगळ्यांना हाय कर बेटा. हाय. श्री स्वामी समर्थ. समर्थ. व्हेरी गुड. कसे आहात सगळे? कसे मजेत आहात सगळे? तीच सांगत आहे मजेत आहात सगळे. बरं ठीक आहे. पडून जाते. आणि आता आम्ही अद्दूच्या गाडीवर बसून आहोत दोघेही. जेवण केलात का विचार सगळ्यांना. झालं सगळ्यांचं जेवण. आमचं सुद्धा झालं. तर मंडळी, अदू आहे ना, जे वरती मुली आहेत ना, तर त्यांच्यासोबत आहे ना गणपती मंदिरात गेली ना, तिच्या हातामध्ये कॅरी करून असं पकडून आहे ना, हे बघा माझ्यासाठी प्रसाद आणलं. ते पण अदूने. ऑफकोर्स तिला तर समजलं नाही की मम्मीसाठी घेऊन जावं. जे वरची मुली वगैरे आहेत त्यांनीच सांगितलं. पण अदू आहे ना स्वतःच्या हातात असं घेऊन आली ती माझ्यासाठी प्रसाद. तर हे बघा प्रसाद आपल्या गणपती बाप्पाचं. तर आता हे गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि ग्रहण करा प्रसाद. काय करत आहे तू? भाजी करत आहे. कशाची भाजी करत आहे? मम्मीसाठी भाजी करते. अगं बाई, मम्मीसाठी भाजी करत आहे तू. वाव, व्हेरी गुड. कशाची भाजी? इथे ठेव ना, गॅसवर चोई कर ना. इथे ठेव ना, गॅसवर ठेव ना. गायचं दूध आणलं मी गायचं दूध आणलं. गायचं दूध आणली. अरे वा, कुणासाठी? दूध आणली. वा, तिथे आणली गायचं दूध. छान. छान गेली दूध. कसं सांडलं दूध? अगं बाई, तिथं सांडलं. मग आता बरं राहू दे. पहिले भाजी कर. मला भूक लागली. भाजी कर आधी. हे बघा, अद्दू मेथीची भाजी करत आहे. हो ना, मम्मीसाठी. दुकानात गेली ती. हा. वाव, छान. वाव. हो ठीक आहे, भाजी कर. हे बघा, श्री स्वामी समर्थ असं म्हणत आहे मंडळी ती तुम्हाला. मी भाजी करत आहे. अगो बाई, छान. भूक लागली ना, मला भाजी दे. हो बाबा, मला भूक लागली, मला भाजी दे. ठीक आहे. तर मंडळी, इथे व्हॉइस ओव्हर करत आहे. थोडंसं बोलायचंही आहे. आणि टी व्हीवर आहे ना एक सॉन्ग लागलं होतं, माझं लक्षच नव्हतं. ते सुद्धा आवाज क्लिअर येत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे गाण्याचा आवाज आला की कॉपीराईट येतं, म्हणून त्यामुळे इथं थोडंसं व्हॉइस ओव्हर करत आहे. तर एक्झॅक्टली जसं अदू आणि मी आमच्यात जो कॉन्व्हर्सेशन होत आहे तो तुम्हाला दाखवायचं होतं, पण इट्स ओके. आता ते गाणं इथे आलं मध्येच, तर मला हे बोलावं लागत आहे. तर काय आहे ना, हे अद्दूला असं भांडे वगैरे खेळताना पाहून आहे ना, मलाही माझं बालपण आठवलं. आम्ही काय करायचो की खेड्यात आहे ना खूप अशी मोकळी मैदान असायचं किंवा आहे. आत्ताही माझ्या माहेरी मोकळं मैदान आहे. मी माहेरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच ती जागा, आम्ही कुठे खेळत होतो, काय करत होतो ते सगळं दाखवते तुम्हाला. पण ते सगळं आठवलं होतं. आम्ही खेड्यावर असताना आहे ना चांगलं मोकळं मैदानात त्या
मांडव टाकायचं, आपले जे काडी वगैरे असतात ना, लाठी वगैरे, त्यांचं मांडव असं टाकायचो. त्या मांडवावर हे ना गवत असतं ना, गवत आम्ही जे सुकलेला गवत असतो ना त्याला तणीस म्हणतात, तर ते गवत वगैरे टाकायचं वरती आणि त्यावर सावली यावी म्हणून काहीतरी ओढणी वगैरे, आपली मम्मीची वगैरे ओढणी घेऊन ते नेऊन टाकायचो आणि मस्त घर बनवायचो आणि तिथे मस्त खेळायचो आम्ही. तर ते सगळं असं एका सेकंदात आठवलं अदूला असं खेळताना पाहून आणि तिच्यासोबतसुद्धा मस्त खेळत होते मी. खरंच असं वाटत होतं की आपणही बालपणात गेलेलो. तर ते सगळं आठवत होतं मला ते सगळं बघताना अदूला. तर अदूलाही आहे ना मी सांगितली होती की हे असं करायचं, ते तसं करायचं. तीसुद्धा छान खेळत होती, तुम्ही बघितलेच. त्याच्यानंतर हे सायंकाळचं क्लिप आहे. दारावर मेथी आली होती, तर मेथी घेतली होती. पुष्कळ दिवस झाले अदूला पराठा टाईप मी करूनच देत नाही आहे. अदूला पराठा प्रकार वगैरे मी अधेमध्ये करून देत असते, पण म्हटलं आता सीझन आहे, आपली हिरवी भाजीपालासुद्धा मिळते आणि मेथीचा पराठा बेस्ट आहे आणि चांगला आहे, हेल्दी आहे. म्हणून आहे ना अदूला इकडे मेथीचा पराठा करून देत होती आणि पराठा करून दिल्यानंतर ती आवडीने खाल्लीसुद्धा. कसा आहे मम्मा पराठा? पराठा कसा आहे सांग मला. छान आहे? अगं सांग ना बेटा. ती एवढी खाण्यात बिझी आहे, सांगत नाही. मी म्हटलं सांगेल म्हणून कॅमेरा ऑन केला. पराठा कसा आहे बेटू? किटू तिला आवडला म्हणूनच ती खाते. तर हा बघा दुसरा पराठा इथे रेडी आहे. कसं आहे सांग मला. टेस्टी आहे? हो पराठा आहे ते, पराठा टेस्टी आहे का? हा तुपातलाच आहे, पण टेस्टी आहे का ग? छान झाला का तो? किटू छान झाला का? छान झाला का? नको सांगू जा. भाव खात आहे, भाव आणि पराठा दोन्ही खात आहे तू. आणि हे बघा डोळ्याचं थोडं आराम होत आहे मंडळी, डोळ्याचा आराम होत आहे हळूहळू. तर मंडळी हा जो क्लिप आहे ना तो रात्रीचा आहे. जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि माझा ओटा पण क्लीन करून झाला होता. अदूला प्यायचं होतं दूध, तर तिलाच इकडे दूध थोडंसं गरम करून देत होती. आणि तुम्हाला जे सांगितलं होतं ना अदूसाठी जे पावडर घेतलं होतं लिटल जॉयचं, तर ते खरंच चांगलं आहे आणि अदू है ना पितेसुद्धा छान. आणि तिला नेहमी दिलं ना मी साखरही टाकत नाही आणि गुडही टाकत नाही, तर ते पावडरच टाकून देते. आणि ते चॉकलेट पावडर आहे, म्हणजे त्यात आहे ना खूप सारे फ्लेवर्स आहेत, स्ट्रॉबेरी चॉकलेट वगैरे. तर मुलांना माहीत आहे चॉकलेटच आवडतं म्हणून मी हा चॉकलेट फ्लेवरवाला बोलावला. आणि ती पेतेसुद्धा, काहीच नखरेही करत नाही. तर हे बघा अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त संपलेला मी तुम्हाला इकडे तेच दाखवत होती. तुमच्या घरी जर छोटे बाळ असतील ना तर खरंच त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे इम्युनिटी पॉवरसाठी वगैरे. तर तुम्ही हे नक्कीच बोलावू शकता, तर तुम्हालाही याचा फायदा मिळतो. तर हेच मी अदूला देत होती आणि अदू छान पितेसुद्धा. हे काही असं ॲड वगैरे तर नाही आहे, पण सहज मला सांगावंसं वाटलं तुम्हाला म्हणून मी इकडे सांगत होती. तर असाच होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.